तर आज ना माझी खूप फजिती झाली होती. का ते पुढे सांगतेच, पण त्याआधी सांगते की हे पातेल्यात मी काय ठेवलं होतं. तुम्हाला असं वाटेल मी काय ठेवलं आहे, तर ते होतं इडलीचं पीठ, जे की जास्त व्यवस्थित फर्मेंट झालं नव्हतं. अजून फुगायला हवं होतं, म्हणून मी ते उन्हात ठेवलं होतं थोडा वेळ सकाळी. सो सकाळी सुरुवात झाली माझी व्यवस्थित, मी रेडी वगैरे झाले. देन मी घरं झाडून घेतलीत, कारण आज माझ्या मावशी येणार नव्हत्या. त्यांनी मला आधीच सांगितलं होते आणि नंतर मला सकाळी मेसेज आला माझ्या मावशींचा स्वयंपाकवाला की त्या येणार नाहीत. सो अचानक माझी अशी तारंबळ उडालेली. सो मला खूप कामं होती त्यात, म्हणून माझं पटापट आवरून घ्यायचं चाललेलं. देन माझं घर वगैरे झाडून झाल्यानंतर मी सांबारची तयारी केली आणि पार्थमध्येच उठला होता. आणि पार्थ उठला की मला काहीच करता येत नाही. म्हटलं पहिले त्याला अंघोळ घालून घ्यावी, त्याला रेडी करून द्यावं आणि मग इडलीकडे यावं. असं मस्त फर्मेंट झालं होतं पीठ. आणि ना जेव्हा फुगत नाही ना पीठ, तेव्हा ना उन्हात ठेवायचं थोडा वेळ, मग छान व्यवस्थित फुगतं पीठ आणि इडली पण छान होतात. आणि मी आज बिलकुल सोडा वापरला नव्हता. इडली खूप मस्त फुगल्या होत्या. आणि कसं समर्समध्ये लवकर पीठ फर्मेंट होतं आणि व्यवस्थित पण होतं. असो माझी अशी भरपूर कामं होती. तर देन मी ब्रेकफास्ट केला आणि पार्थला तोपर्यंत मी बनाना आणि एक इडली खाऊन, नंतर तो झोपी गेला होता कारण त्याची अंघोळ पण झाली. आणि मग उठल्यानंतर मी त्याला इडली थोडी चारली आणि त्याची असं चाललेलं असतं, म्हणजे त्याचं खाताना त्याच्या मागे पडावं लागतं मला. आणि मग खाऊन झाल्यानंतर मी भांडी वगैरे व्यवस्थित आवरून ठेवले. तुमची पण अशीच धावपळ उडते का जेव्हा तुमच्या मावशी येत नाहीत? आणि संध्याकाळी ना मस्त अशा वॉकला घेऊन गेले होते पार्थला. मी रोज संध्याकाळी घेऊन जाते गार्डनला. आणि आजकाल पार्थला पण खूप आवडतं बाहेर. तो फ्रेश होतो आणि आपलं पण माइंड फ्रेश होतो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.